करता करविता मन एक आहे, भोगता भोगविता मन एक आहे, बुद्धी नाशिवंत बुद्धी नाशिवंत, तिने असावे मनाचे अंकित. करणारा आणि करून घेणारा, भोगणारा आणि भोग देणारा केवळ आणि केवळ एकच आहे. आणि भोग आणि कर्म करणारा, कर्म करून घेणारा, भोग देणारा आणि भोग घेणारा केवळ आणि केवळ एकच आहे. आणि त्या एकच कर्त्याला मन असे म्हणतात. बुद्धी नाशिवंत बुद्धी नाशिवंत. मात्र जी बुद्धी आहे तिचा नाश होऊ शकतो. बुद्धी जी आहे ती दुर्बुद्धीत रूपांतरित होऊ शकते. बुद्धी जी आहे ती कुबुद्धीत रूपांतरित होऊ शकते. म्हणून जर मनाचं अमन झालं, तर मनाचं अमन झालं, मन शांत झालं की बुद्धीचं सुद्धा प्रज्ञेत, म्हणजे पुढील जाणणारी जी बुद्धी असते, ज्याला प्रॉफेट म्हणतात, म्हणजे भविष्य कथन करणारी बुद्धी असते, ती होऊ शकते. म्हणून मनाचे अमन झालं की बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं. जर मनाचे अमन झाले नाही, मनाचे सुमन झाले नाही, तर बुद्धीचे प्रज्ञेत, म्हणजे बुद्धी जी आहे ती पुढचं जाणणारी प्रत्येकारी बुद्धी होऊ शकत नाही. सर्वसाधारणपणे बुद्धी नाशिवंत आहे आणि मन अमर आहे. मन अमर असलं तरी सुद्धा प्रथम मनाचे सुमन व्हावे लागते, मनाचे अमन व्हावे लागते, मन परमशांत व्हावे लागते. मनाचे सुमन झाले, मन परमशांत झाले की जी अन्यथा बुद्धी ढळत असते, चळत असते, ती चांगली बुद्धी वाईट होत असते, दुर्बुद्धीत रूपांतरित होत असते. ती बुद्धी जर मनाचं अमन झालं, मनाचं सुमन झालं, मन परमशांत झालं, तर बुद्धीचे सुद्धा प्रज्ञेत रूपांतर होते. आणि सर्वसाधारण बुद्धी भविष्यातील, भूत भविष्यातील नव्हे त्रिकालातील सर्व जाणण्या इतकी सक्षम होते. म्हणून मनावर नीट लक्ष द्या, मनाचं सुमन करा, आणि मग बुद्धी आहे तिचा पालट होईल. मनाचं अमन झालं आणि बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं की सर्व अध्यात्माचा मार्ग मोकळा झाला. म्हणून करता करविता मन एक आहे, भोगता भोगविता मन एक आहे, बुद्धी नाशिवंत बुद्धी नाशिवंत, तिने असावे सदा मनाचे अंकित. बुद्धीने मनाचं दास होऊन राहावं.